नमस्कार मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्त्वाचे नवीन शिक्षण धोरण आहे, त्याविषयी जे काही प्रश्न बनत असतील ते सगळे प्रश्न एम-सी-क्यू स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ आपला खूप आय-एम-पी असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला पाहायचा आहे पहा. मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची आपण लिंक टाकलेली बघा. ते टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ एकदम मोफत आपण टाकणार आहोत. त्यामुळे हे पीडीएफ तुम्ही त्या ठिकाणामधून डाउनलोड करू शकता. त्याचसोबत आपला WhatsApp ग्रुप सुद्धा आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की जॉइन करू शकता. त्या ठिकाणी सुद्धा आपण महत्त्वाच्या या ठिकाणी नोट्स टाकतच असतो. तर चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे की एन-ई-पी काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. एन-ई-पी 2020 मध्ये एन-ई-पी 2020 मध्ये मदर टंग म्हणजे मातृभाषा म्हणजे काय? तर मित्रांनो, या ठिकाणी जर उत्तर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक सी आहे. विद्यार्थ्याची मातृभाषा किंवा स्थान भाषा यालाच पहा मदर टंग असं म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. एन-ई-पी 2020 मध्ये नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम म्हणजे एन-ई-टी-एफ याची स्थापनेचा उद्देश काय आहे? याचा मित्रांनो उद्देश काय आहे? तंत्रज्ञान आधारित शिक्षणाला या ठिकाणी चालना देणे याचा काय बघा मुख्य उद्देश आहे. लक्षात ठेवायचे पाहिजे याचा या ठिकाणी मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न क्रमांक 3. एन-ई-पी 2020 नुसार शालेय शिक्षणामध्ये मूल्यमापनामध्ये काय बदल अपेक्षित आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर यामध्ये जर पाहिलं ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी उत्तर बरोबर आहे पहा. समग्र मूल्यांकन म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आपला बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. एन-ई-पी 2020 नुसार ओपन लर्निंगसाठी कोणती संस्था मुख्य भूमिका बजावणार आहे? तर एन-आय-ओ-एस मित्रांनो ही जी काही संस्था आहे ही या ठिकाणी मुख्य भूमिका बजावणार आहे पहा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग ही जी काय पहा एन-आय-ओ-एस ही एन-ई-पी 2020 नुसार बघा या ठिकाणी महत्त्वाची किंवा मुख्य भूमिका बजावणार आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ पाहून किंवा व्हिडिओ हा तुम्हाला युजफुल वाटत असेल आणि अजून असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की YouTube हा लय मोठा प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी आपलं चॅनल तुम्हाला पुन्हा सापडणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला इतर सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी मिळून जातील पहा. तुम्ही व्हिडिओची क्वालिटी बघा, प्रश्नाची क्वालिटी बघा तरच सबस्क्राईब करा बघा. या ठिकाणी तुम्हाला जबरदस्ती नाही, परंतु नक्की सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी. आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा. एक लाईकसाठी नक्कीच करून टाका. तुमच्या लाईकमुळे बघा मला कळतं की माझी जी काही मेहनत आहे ही 100% काम करते. त्यामुळे व्हिडिओला पाहता फक्त लाईक करा. फक्त तुम्हाला अंगठ्याचं बटन टच करायचं आहे. दुसरं काहीच मागत नाही मी. चला पुढचा प्रश्न आहे पहा. एन-ई-पी 2020 मध्ये इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी कोणत्या स्तरावरून दिली जाणार आहे? जी काही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे ही कोणत्या स्तरावरून दिली जाणार आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक याचं करेक्ट आन्सर आहे पहा. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो. एन-ई-पी 2020 मध्ये बॅगलेस डे बघा जी काही आपली बॅगलेस डे या संकल्पनेचा उद्देश काय आहे? तर मित्रांनो या संकल्पनेचा उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे पहा मित्रांनो, कृतीवर आधारित शिक्षणाला या ठिकाणी प्रोत्साहन देणे. म्हणजे कृतीमधून शिक्षण आपलं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. समजलं? तर 2020 मध्ये बॅगलेस डे संकल्पनेचा उद्देश काय आहे? कृतीवर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणे. प्रश्न क्रमांक 7 आहे. एन-ई-पी 2020 नुसार स्कूल प्रिपरेशन मॉड्यूल हे किती आठवड्यांचा असावं असं सुचवलेलं आहे? तर मित्रांनो एन-ई-पी 2020 नुसार स्कूल प्रिपरेशन मॉड्यूल हे 3 आठवड्याचं असणार आहे. किती मित्रांनो? 3 आठवड्याचं हे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. एन-ई-पी 2020 नुसार भारतामध्ये किती शिक्षक आणि प्रशिक्षण संस्थांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिलेला आहे? तर या ठिकाणी जर पाहिलं सर्व शिक्षण जे काही शिक्षक आहे बघा ते प्रशिक्षक संस्था आहे. या ठिकाणी पहा सगळ्यांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. सर्व शिक्षक प्रशिक्षण संस्था. पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 आहे. एन-ई-पी 2020 मध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण या संकल्पनेचा काय अर्थ आहे? तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे पहा विद्यार्थ्यांना गरजेनुसार शिक्षण हा पाय बघा या ठिकाणी विद्यार्थी केंद्रित शिक्षण या संकल्पनेचा उद्देश आहे पहा किंवा अर्थ आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांच्या गरजेनुसार शिक्षण याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न क्रमांक 10. एन-ई-पी 2020 नुसार नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हणजे एन-सी-एफ कोण तयार करणार आहे? तर एन-सी-ई-आर-टी ही जे काय बघा हे तयार करणार आहे पहा. लक्षात ठेवा एन-सी-ई-आर-टी हे तयार करणार आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो.
NEP 2020 नुसार शाळांचे मूल्यमापन कोणत्या आधारावर या ठिकाणी केलं जाणार आहे? NEP 2020 नुसार जे काही शाळा आहेत बघा त्यांचं मूल्यमापन कोणत्या आधारावर केलं जाईल? तर मित्रांनो शालेय गुणवत्ता मूल्यांकन याच्यावर केलं जाणार आहे. लक्षात ठेवा शालेय गुणवत्ता मूल्यांकन म्हणजे SQFF यावर केलं जाणार आहे. प्रश्न क्रमांक आता एवढे सगळे लेक्चर घेणं शक्य नाही. त्यासाठी आपण एक महत्त्वाच्या PDF बनवलेले आहेत. 149 रुपयामध्ये तुम्हाला ह्या PDF नक्की विकत घ्यायचे आहेत मित्रांनो. कारण की पेपरच्या अगोदर क्विक रिव्हिजनसाठी 149 रुपयामध्ये आपण या ठिकाणी ह्या PDF बनवलेल्या आहेत. तुम्हाला अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी उपयुक्त होईल. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला ह्या PDF विकत घ्यायच्या आहेत पहा मित्रांनो. फक्त 149 रुपयाला ह्या PDF असणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर जो काय ह्या ज्या PDF मित्रांनो तुम्हाला 82 75 55 82 83 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. लगेच तुम्हाला या PDF मिळून जातील. त्याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. बरोबर 149ला असणार यामध्ये तुम्हाला भरपूर प्रश्न अवेलेबल केले आहेत मित्रांनो. चालू घडामोडी त्याचबरोबर जीकेचे प्रश्न, मानसशास्त्राचे प्रश्न सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये आणि मराठी व्याकरण सुद्धा मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत. वेळ फार कमी आहे आपल्याकडे कारण की आता लवकरच पेपर या ठिकाणी चालू होणार आहेत. तुम्हाला दिसलेल्या नंबरवर बघा या ठिकाणी पेमेंट करायचं आहे मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेलो काय उपयोग होणार नाही मित्रांनो. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला लगेच या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि लगेच नोट्स घ्यायचे आहेत. काय आहे मित्रांनो NEP 2020 मध्ये विद्यार्थी कोणत्या माध्यमामधून शिक्षण घेऊ शकतात? तर मित्रांनो NEP 2020 मध्ये मित्रांनो ऑफलाईन आणि ऑनलाईन बघा आता सगळ्यांना माहिती जमाना बदललेला आहे. सगळे या ठिकाणी झूम मीटिंग त्याच प्रकारे जे काही ऑनलाईन लेक्चर होते गुगल मीटवर म्हणजे ऑफलाईन सुद्धा होणार आणि ऑनलाईन सुद्धा होणार 2020 मध्ये. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे. NEP 2020 नुसार शाळेतील अभ्यासक्रमात कलेला किती महत्त्व असणार आहे? तर मित्रांनो कलेला या ठिकाणी केंद्रस्थानी म्हणजे कोर केंद्रस्थानी महत्त्व या ठिकाणी कलेला ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14 आहे. NEP 2020 मध्ये उच्च शिक्षणासाठी कोणत्या केंद्रबिंदूवर प्रवेशासाठी NTA कार्यरत असेल? तर कॉमन एंट्रन्स टेस्ट मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी कॉमन एंट्रन्स टेस्ट. प्रश्न क्रमांक 15 आहे पहा. मे 2016 मध्ये नवीन शिक्षण धोरणाच्या उत्क्रांत समितीने कोणाच्या अध्यक्षतेखाली आपला अहवाल सादर केला होता? तर दिवंगत श्री TSR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो जो काही अहवाल आहे हा सादर करण्यात आलेला आहे पहा. बरोबर या ठिकाणी पहा माजी कॅबिनेट सचिव दिवंगत श्री TSR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शिक्षण धोरणाच्या उत्क्रांती समितीने या ठिकाणी 2016 मध्ये बघा मे 2016 मध्ये आपला अहवाल सादर केला आणि त्यावर आधारित मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2016च्या मसुद्यासाठी काही माहिती सुद्धा या ठिकाणी तयार केलेली पहा. प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये सध्याची बघा 10+2 प्रणाली नवीन अभ्यासक्रम रचनेद्वारे बदलली जाईल. तर नवीन अभ्यासक्रम रचनेनुसार ती काय असणार आहे? तर या ठिकाणी मित्रांनो 5+3+3+4 ही अशी या ठिकाणी ही नवीन अभ्यासक्रमानुसार असणार आहे पहा. बरोबर आता राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये सध्याची कशी बघा 10+2 आता अनुक्रमे 3 ते 8 त्याच्यानंतर 8 ते 11 परत 11 ते 14 आणि 14 ते 18 या वयोगटामधील मुलांसाठी या ठिकाणी 5+3+4 अभ्यासक्रम रचनेद्वारे या ठिकाणी बदलली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे मित्रांनो. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार शिक्षक इयत्ता टिंब पर्यंत मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेमधून धडे देऊ शकतील. तर मित्रांनो इयत्ता 5वी पर्यंत या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक क 5वी पर्यंत आपल्या मातृभाषेमधून किंवा जी काही आपली रिजनल लँग्वेज आहे प्रादेशिक भाषेतून बघा धडे देऊ शकतील. बघा या ठिकाणी स्पष्टीकरण जर पाहिलं तर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये किमान इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषेमधून प्रादेशिक भाषेतून शिकवणं या ठिकाणी आवश्यक आहे. कोणत्या विद्यार्थ्यावर कोणती भाषा या ठिकाणी लादली जाणार नाही पहा. बरोबर आपलं जे आहे ते चालू द्यायचं. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो. कोणत्या वर्षापर्यंत अध्यापनासाठी किमान पदवी पात्रता 4 वर्षाची एकात्मिक B.Ed पदवी असेल? तर 2030 पर्यंत मित्रांनो ही असणार आहे 2030 पर्यंत. बरोबर तर पहा 2030 पर्यंत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार अध्यापनासाठी किमान पदवी पात्रता ही 4 वर्षाची पहा B.Ed पदवी असणार आहे.
प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो, जून 2017 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या मसुद्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर के कस्तुरी रंगन, हे आपल्या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. डॉक्टर के कस्तुरी रंगन, बरोबर. तर या ठिकाणी जर पाहिलं तर जून 2017 मध्ये प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुद्यासाठी जी काही समिती स्थापन करण्यात आली होती, ज्यामुळे काय झालं, 31 मे 2019 रोजी माननीय मानव संसाधन विकास मंत्र्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019चा या ठिकाणी मसुदा सादर केला. लक्षात ठेवा, सादर केला. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार उच्च शिक्षणामधील एकूण नोंदणी प्रमाण किती टक्क्यांनी वाढवायचं आहे? 50% मित्रांनो हे वाढवायचे. पहा किती, 50% वाढवायचं आहे, बरोबर. तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार उच्च शिक्षणामधील एकूण नोंदणी प्रमाण 2035 पर्यंत या ठिकाणी 50% वाढवायचं आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे मित्रांनो, NEP 2020 नुसार उच्च शिक्षणामध्ये मजबूत संशोधन संस्कृती वाढवण्यासाठी आणि संशोधन क्षमता वाढवण्यासाठी टिंब ही एक सर्वोच्च संस्था म्हणून तयार केली जाईल. तर राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन ही या ठिकाणी सर्वोच्च संशोधन क्षमता वाढवण्यासाठी मित्रांनो संस्था स्थापन केली जाणार आहे, राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन. तर मित्रांनो NEP 2020 नुसार उच्च शिक्षणामध्ये मजबूत संशोधन आणि संस्कृती वाढवण्यासाठी आणि संशोधन क्षमता वाढवण्यासाठी राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन ही एक सर्वोच्च संस्था म्हणून तयार केली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे मित्रांनो, NEP 2020च्या नवीन अभ्यासक्रम रचनेनुसार मध्यम टप्प्यावर कोणते वर्ग समाविष्ट आहेत? तर या ठिकाणी जर पाहिलं तर मध्यम टप्प्यावरती इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी, बघा 6वी ते 8वी पर्यंत या ठिकाणी वर्ग समाविष्ट आहेत, बरोबर. या ठिकाणी मित्रांनो त्यांचं वयोमर्यादा असते 11 ते 14 वर्ष वयोगट. विद्यार्थ्यांशी काय होणार आहे, जरी शैक्षणिक प्रणाली आणि वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अवलंबून काही फरक असू शकतो. या ठिकाणी पहा, हा संक्रमणकालीन टप्पा आहे. बघा मधला टप्पा हा पायाभूत टप्पा असतो, यामध्ये इयत्ता 1ली ते 5 या ठिकाणी दुय्यम टप्पा, त्याचबरोबर इयत्ता 9वी ते, बरोबर, दुय्यम टप्पा हा पहिला 9वी ते 12वी, बरोबर, संक्रमणकालीन टप्पा आहे म्हणून काम करतो आणि प्राथमिक शिक्षण आणि अधिक विशेष शिक्षण यामधील अंतर कमी करत असतो. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 23 हे पहा, अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनसाठी अध्यापन शास्त्रीय संरचनेबाबत NEP 2020 चा मुख्य भर काय आहे? तर प्रमाणित चाचणीचे कठोर पालन मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. प्रमाणित चाचणीचे कठोर पालन, बरोबर. तर NEP 2020 शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लहान मुलांसाठी खेळ आधारित आणि क्रियाकलाप आधारित शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, नवीन शिक्षण धोरण स्तंभावर आधारित आहे. तर NEP 2020 मध्ये किती स्तंभ आहेत? तर यामध्ये मित्रांनो 5 स्तंभ आहेत. पहा यामध्ये बघा, प्रवेश कसा दिला जाणार आहे, जात, पंथ, स्थान किंवा लिंग याचा विचार न करता सर्व मुलांना तुलनात्मक दर्जाचं प्राथमिक शिक्षण मिळायला हवं, बरोबर. त्याच्यानंतर सामान्य आहे, विद्यार्थ्यांना वैयक्तिक आधार प्रदान करणे, हे काय बघा या ठिकाणी सामान्य आहे. गुणवत्ता, सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. पहा, बरोबर. आणि 3 ते 18 वयोगटामध्ये विद्यार्थ्यांसाठी परवडण्याजोगं म्हणजे मोफत असणारे आणि सक्तीचं शिक्षण खूप महत्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 टिंबवर आधारित आहे. तर मित्रांनो ही जी काही कस्तुरी रंगन समिती आहे यावर आधारित मित्रांनो राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे आधारित आहे. समजलं. तर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे भारतीय शिक्षण व्यवस्थेचे तिसरे धोरण आहे आणि 21व्या शतकामधील पहिलं धोरण आहे, जे शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक महत्वपूर्ण बदल घडवून आणते. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे माजी इस्रो प्रमुख कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखालील कस्तुरी रंगन समितीच्या सूचनावर या ठिकाणी हे आधारित आहे. शिक्षण मंत्रालय हे मनुष्य आणि विकास मंत्रालयाचे नवीन नाव आहे आणि कस्तुरी रंगन समितीच्या सूचनेनुसार हा बदल करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पहा, प्रवेश, समानता, गुणवत्ता, परवडणार आणि उत्तरदायित्व हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं आधारस्तंभ म्हणून या ठिकाणी काम करणारे हे प्रमुख घटक आहेत. पहा,
समानता, गुणवत्ता आणि परवडणारं शिक्षण. पुढचा प्रश्न क्रमांक 26 आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असे सुचवतं शिक्षण टिंबटिंब असावे. तर मित्रांनो हे शिक्षण कसं असावं? चौकशी आधारित आणि शोध केंद्रित शिक्षण असावं मित्रांनो. बरोबर? तर 2020 बघा NEP 2020 कवायती आणि सराव यावर लक्ष केंद्रित करत नाही आणि पाठ्यपुस्तक आणि शिक्षक केंद्रित शिक्षण परीक्षेसाठी शिकण्यास प्रोत्साहन देत नाही. तर NEP 2020 हे वास्तविक आणि जीवनावर अनुभवाद्वारे या ठिकाणी शिक्षणावर भर देतं पहा. कशावर? वास्तविक शिक्षणावर हे जास्त भर देतं 2020चं. म्हणून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 असं सुचवतं की शिक्षण हे चौकशी आधारित आणि शोध केंद्रित असावं. कसं? शोध केंद्रित हे शिक्षण असावं. अगला क्वेश्चन आहे पहा. प्रश्न क्रमांक 27 आहे. NEP 2020 नुसार नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA चं या ठिकाणी कार्य खालीलप्रमाणे काय आहे? तर पहा सामायिक बुद्धिमत्ता चाचणी घेणे हे या ठिकाणी बघा महत्वाचं कार्य आहे पहा. लक्षात ठेवा. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं कार्य काय आहे? सामायिक बुद्धिमत्ता चाचणी घेणे. तर या ठिकाणी पहा नॅशनल टेस्टिंग एजन्सी याला आपण NTA म्हणजे उच्च गुणवत्तेचे सामायिक बुद्धिमत्ता चाचणी देण्याचं काम करेल. ही चाचणी एजन्सी दरवर्षी किमान 2दा विज्ञान, त्याच्यानंतर मानवविद्या, भाषा, कला आणि व्यावसायिक विषयांच्या विशेष सामान्य विषयाच्या परीक्षा या ठिकाणी घेतं पहा.